नवीन नाशिक शहरातील खुटवडनगर परिसरात एका 17 वर्षीय मुलीचा लसीकरणानंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। श्रावणी अनिल पाटील असे मृत मुलीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार श्रावणीने लस घेतल्यानंतर काही मिनिटातच तिला चक्कर आली आणि ती अचानक कोसळली। तत्काळ तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले। काल 24 तारखेला जी दुर्दैवी घटना झाली, श्रावणी अनिल पाटील जिचा मृत्यू झाला, तो एकमेव कारण त्याचं लसीकरण होतं। कारण की सकाळी ती उठल्यानंतर तिने नाश्ता केला, तिच्या आईला, वडिलांना आणि भावाला दिला, स्वतः पण खाल्ला। असंही नव्हतं ती उपाशीपोटी गेली होती। लसीकरणाचे लोक घरी आले होते आणि त्यांनी सांगितलं लसीकरण चालू आहे, तुम्ही येऊन जा। आणि त्यांनी ते लसीकरणासाठी बोलवलं। तर तिथं गेल्यानंतर लसीकरण झाल्यानंतर हार्डली ती 3-4 मिनिटाला रस्त्यातच कोलॅप्स झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्या लसीकरणाचा काय इम्पॅक्ट झाला बॉडीवर, तिचं लसीकरणाची एक्सपायरी डेट संपलेली होती का, मग तिचं ते देताना काही चूक झाली, हे पूर्ण चौकशी व्हावी। याच्या आधी पण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बऱ्याच गोष्टी लपवायचा प्रयत्न केला। काल संध्याकाळी त्यांनी सांगितलं आम्हाला की ही पहिलीच केस आहे, परंतु असं नसून याच्या आधी ऑलरेडी 2 केसेस झालेल्या आहे आणि ही 3री केस होती माझ्या भाचीची, जे लसीकरणामुळे तिचा मृत्यू झाला। तर याच्यात NMCच्या कमिशनरने, CP साहेबांनी आणि अंबड पोलीस स्टेशननी सखोल चौकशी व्हावी, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। मग ती कंपनी असेल, लसीकरणावाली किंवा देणारे जे व्यक्ती होते त्यांना ट्रेनिंग होतं नव्हतं, हे सगळी जांच व्हावी। आणि लसीकरणामुळे तिच्या शरीरावर जो परिणाम झाला मृत्यूनंतरही तो दिसून येत होता, 101% हा मृत्यू लसीकरणामुळे झाला। तर याच्यात पूर्ण चौकशी व्हावी आणि माझ्या एकुलत्या एक भाचीला न्याय मिळावा आणि याच्या पुढे ती लसीकरण थांबवून इमिजिएट त्याचं सक्षमक्ष केल्यानंतरच ते लसीकरण चालू करावे। यांनी लोकांच्या जीवाशी खेळू नये, एवढीच माझी विनंती। मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। शवविच्छेदने तसेच फॉरेन्सिक अहवालानंतरच मृत्यू मागील कारण स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून अधिकृत अहवाल येईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढू नये असे स्पष्ट केले आहे। या प्रकरणाचा तपास सुरू आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।